श्रावणी, ए श्रावणी, काय कसला विचार करतेस? ते काही नाही असंच. माहितीये माहितीये, एका मुलीने बाबांना गुलाब काय दिलाय, केक काय भरवलाय, माहितीये सगळं. हे सगळं शुभूने केले म्हणून त्याचाच विचार करतेस ना? हो. अगं काय मुलगा आहे तो, सगळ्यांपेक्षा वेगळा आहे तो. आणि त्याला माझ्या मनातलं मी न सांगता कसं कळतो हे तर मला कळतच नाही काकू. आणि तो काय माझ्या सुखासाठी स्वतःचा विचार न करता काय वाटेल ते करायला रेडी असतो. गुणी आहे मुलगा, खूप छान, हुशार आणि सगळ्यांचा विचार करणार आहे. खरे श्रावणी, काही माणसं ना देवाने दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद देण्यासाठीच पाठवलेली असतात. एवढे काही नाही आहे. तुला काय माहित, तू मला किती चिडवतो ते माहिती. मला काय म्हणतो, मी स्वादळ जाईल तिथे गोंधळ. अगं मग खरंय की, परफेक्ट नाव दिलंय काकू. अगं तुझ्या प्रत्येक वादळात तो ढाल बनून उभा असतो. या घरासाठी, भैया साहेबांसाठी स्वतःला विसरून तो काम करतो. नशिबाने मिळतात अशी माणसं. मग माझंच चुकतंय का? आज पण मी खूप ओरडले त्याला. पण काय करू ग, त्या दिवशी भांडल्याशिवाय ना माझा दिवस जातच नाही काकू. आणि मला दुसरं आहे तरी कोण. तुला माहितीये, त्याच्याशी बोलताना मला कधीच दडपण येत नाही. इनफॅक्ट असं वाटतं की मी खूप सेफ आहे. अगं तू त्याच्याशी भांड, त्याला बोल, पण त्याच्याही मनाचा विचार कर. त्यालाही त्रास होत असेल ना. विचार केलाच नव्हता ग मी कधी. हे बघ श्रावणी, तो तुझा इतका विचार करतो, घरच्यांचा इतका विचार करतो, मग आपणही त्याचा विचार केला पाहिजे की नाही? प्रॉमिस, आजपासनं शुभूला त्रास होईल असं मी काहीच वागणार नाही. आणि त्याच्या मनाचाही विचार करेन. गुड गर्ल. आता ते दूध पिऊन घे आणि झोप. अगं पण उद्या डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे, लक्षात आहे ना? आता लक्षात आहे. नशीब. गुड नाईट. गुड नाईट. डॉक्टर